नमस्कार. आज आपण इथे धामापूर तलावाच्या जवळच एक वाळ आहे, बुरख्याचा वाळ म्हणून आहे. तर तिथे आपण आलेलो आहोत. अतिशय सुंदर असा परिसर आहे हा. आणि खडकाचा जर अभ्यास करायचा असेल तर याच्यासारखी दुसरी ठिकाणच नाही असं आपण म्हणूया. जिल्ह्यातला आपला 80% भाग जो आहे तो आर्चियन आणि धारवाडीचा आहे. हे खडकांचे प्रकार आहे, त्याला इग्निशियस रॉक म्हणतो आपण, अग्निजन्य खडक. आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की महाराष्ट्रातले सर्वात जुने खडक अजूनही जे जिवंत आहेत किंवा ज्या स्थितीमध्ये आहेत आपल्याला मिळतात ते आपल्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळतात. आणि त्यातलाच आत्ता आम्ही जिथे बसलेलो आहोत हा सुद्धा एक आर्चियन धारवाडी प्रकारचाच खडक इथे आपल्याला दिसतोय, ज्याचे 57 कोटी वर्षापूर्वीचे हे खडक असतात. साधारण आत्ता आपल्या समोरचा जो खडक दिसतो आहे तो आपण जर अंदाजे जरी घेतला तरी तो 53 ते 50 ते 53 कोटी वर्षापूर्वीचा असा हा खडक आहे. अग्निजन्य खडक आहे. आपला हा पट्टाच संपूर्ण सिंधुदुर्ग पट्टा किंवा कोकणचा जास्तीत जास्त भाग जो आहे तो ज्वालामुखीच्या उद्रेकातनं बनलेला वगैरे आहे. आणि हे जे आपण म्हणतो आहोत धारवाडी किंवा आर्चियन प्रकारचे, हे अग्निजन्य खडकातले सर्वात प्राचीन खडक म्हणून ओळखले जातात. तर त्यातलाच एक पट्टा किंवा एक भाग हा तुम्हाला इथे दिसतो. इथे ब्लॉक रॉक, इग्निशियस रॉक सुद्धा आहे. या माझ्या डाव्या बाजूला दिसतो आहे तो, आणि इथे झाड आहे त्याच्या. तर त्याच्यातला ब्लॉक्समधला जो ब्लॉक इग्निशियस ज्याला आपण म्हणतो ठोकळ्याच्या स्वरूपातला, तोही आहे. साधारण कालावधी जर सांगितला तर तो पण तसाच आहे, 50 कोटी वर्षापूर्वीचा वगैरे. म्हणजे सर्वात जुने, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुरुवातीतले जे खडक जे आहेत ते खडक म्हणून आपण यांची ओळख करून देऊ शकतो. यांचीच नंतर मग झीज होते, यांचंच घर्षण होतं, इरोजन होतं, आणि त्यातूनच नंतर मग तुम्हाला जे लॅटराईट रॉक्स जे आहेत ते तयार होतात रासायनिकनं. मग आपण लॅटराईट सॉईल आणि लॅटराईट रॉक्सने आपले सडे वगैरे तयार झाले. म्हणजे थोडक्यात हा मूळ खडक झाला एकंदरीत.